घराचा ज्या वेळेला गृहप्रवेश करता त्यावेळेला गृहप्रवेशाच्या दिवशी एक तुळस जरूर आपल्या अंगणामध्ये लावावी. अंगण नसेल तर कुंडीमध्ये लावावी. मात्र तुळशीचं रोप त्या दिवशी लावावं. बघा, त्याचप्रमाणे तुमच्या कुलदेवीची स्थापना गृहप्रवेशाच्या दिवशी घरात करावी. कुलदेवीची मोठ्या प्रमाणामध्ये तसबीर तुम्ही घरामध्ये लावू शकता. तसबीर म्हणजे फोटो लावावा. घरामध्ये जे घरात देवतांचे टाक असतील, मूर्ती असतील, त्या कधीही 6 इंचाच्या वर नसाव्या. जास्तीत जास्त आपला 1 वीत, सगळ्यात मोठी मूर्ती एवढीच असावी. संसारी लोकांच्या घरामध्ये 6 इंचापेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या घरामध्ये ठेवू नयेत. त्याने दोष लागतो. तुम्ही जर कुटुंबात राहत आहात तर अशा मोठ्या मूर्त्या घरामध्ये ठेवू नका. हां, जर का तुम्ही कुटुंबाच्या बाहेर आहात, म्हणजे जसं आता माझ्यासारखं काम कोणी करतंय, मंदिर आहे, मंदिरांमध्येच अशा मूर्त्या ठेवाव्यात, किंवा माझ्यासारखं आता माझा आणि संसाराचा तसा संबंध काहीही नाही, त्यामुळे तुम्ही म्हणत असाल माझ्या घरामध्ये तुम्हाला ही अशी एवढी मोठी मूर्ती दिसते, पण मला संसारिक दोष नाहीत, मी संसार करत नाही, त्यामुळे माझ्याकडे अशा मूर्त्या मी ठेवू शकते. बघा, घरामध्ये मोठ्या मोठ्या मूर्त्या उभ्या करताना तुम्ही बघितल्या असतील लोकांना. 12 महिने 24 तास अशाच मूर्त्या उभ्या करून ठेवतात आणि ते स्वतःला संसारी सुद्धा म्हणवतात. असं चुकीचं आहे. हे करू नये, त्याने मोठा दोष लागतो. कुठलीही मूर्ती जास्तीत जास्त आपलं 1 वीत याच्या पलीकडे मोठी मूर्ती घरात ठेवू नका. त्याचप्रमाणे देवतांचे टाक. आता काही गावांमध्ये मी बऱ्याच ठिकाणी बघते की खूप टाक ठेवलेले असतात. एवढे टाक ठेवायची काहीच आवश्यकता नाही. बघा, तुमचं कुलदैवत म्हणजे तुमचं खंडोबा असेल, महादेव असेल, भैरवनाथ आहे, हे तुम्ही त्याचे टाक ठेवू शकता. त्याचप्रमाणे कुलदेवीचा टाक ठेवावा. काही ठिकाणी मुंजांचा टाक सुद्धा असतो. काही ठिकाणी बाकी मग साती असरा आहेत, हे आहेत, यांचे टाक बनवून ठेवतात. एवढे टाक, एवढ्या देवता तुम्ही घरामध्ये आणून ठेवताय. टाक बनवल्यानंतर त्याची तुम्हाला प्राणप्रतिष्ठा आली की त्याचं तुम्हाला सगळं सोळं जपणं आलं. जर ते नाही जपलं तर त्याचे सगळेच्या सगळे दोष तुम्हाला लागतात. फक्त कुलदैवत, कुलदेवी यांचेच टाक ठेवावेत आणि त्यांचीच पूजा नित्य नियमाने करावी. देवतेला रोज तुम्ही जे काही बनवता त्यातला नैवेद्य सुद्धा देवतेला दाखवायचा असतो. ही गोष्ट लक्षात आहे का? आणि ती नसेल तर मग तुम्हाला दोष लागणार त्या गोष्टीचे.